गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांनी जनतेमध्ये चर्चा होती आणि त्यांना जायचंच होतं. आज गेले बरेच जण. साधारणपणे किती लोक गेलेत काय आपल्याकडे माहिती नाही, आता भाजपमध्ये तर बडगुजर फॅमिली आणि 2012ला जे नगरसेवक होते, मग ते तुमचे बिरारी असतील, अजून काही असं दोघं तिघं भामरे असतील, हे 12ला नगरसेवक होते. आणि सध्या काय 2.5 वर्षापासून माझी लावलं कधी कुठलाही नगरसेवक फक्त माझी लावायचं, मग तो 7चा असेल 2चा असेल निवडून आलेला. बडगुजर फॅमिली सोडून त्यांच्यावर गेले. डीजी पण माजी मंत्री बबन घोलप की जे ज्येष्ठ नेते होते शिवसेनेचे, त्यांनी देखील सोडचिठ्ठी दिली आहे. एक सामान्य कार्यकर्त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी इतकं मोठं केलं, प्रचंड अनेक वेळेस आमदार मंत्री केलं, मुलाला आमदार केलं, तर नानांनी गेलं नाही पाहिजे होतं. आता उतरत्या वयात जाऊन काय करणार आहेत? पण त्यांनी आरोप पण केले की उद्धव ठाकरे फोन उचलत नाही, असं कोण म्हणतं? त्यांनी स्वतः आरोप केले. अहो, जर तुमच्या गेल्या काही महिन्यांपासनं किंवा काही वर्षांपासनं जर तुमच्याकडे सर्व रेकॉर्ड काढलं, तर प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातल्या विविध भागातील जिल्ह्यातील लोक येतात, प्रवेश करतात, सर्व म्हणणं ऐकून घेतात. हे काहीतरी जायचं होतं म्हणून काहीतरी खोटं बोलायचं असं असू शकतं. पण आता जी आपल्याला मागे म्हटलं होतं की नाराजी मोठ्या प्रमाणात आहे पक्षामध्ये, ती मांडण्यात आली. विलास शिंदेंनी पण ती नाराजी मांडली होती. तर आपल्याला असं वाटतं की ही नाराजी फटका बसतोय. कोणावर आणि कशावर असली पाहिजे की ज्या पद्धतीने 2.5-3 वर्षापूर्वी तोडफोड, तोडाफोडा, पैशाने राजकारण, आणि मग तर कोणावर तरी कारण दाखवायचं आणि पैसे घ्यायचे, तिकडे जायचं. आता मागच्या काळात जे लोक गेलेले तर ते आता बघता की जर युतीची म्हणजे भाजप आणि शिंदे गटाची युती नाही झाली तर अनेक लोक आमच्या संपर्कात आहे की नाही आम्हाला तिकीट मिळणार नाही. असे काही प्रभाग की ऑलरेडी ते स्टँडिंग 4-4, 5-5 लोक झाले, कसं तिकीट देतील? आणि ज्या पद्धतीने आता गाईडलाईन्स आल्या शासनाच्या की हा त्या प्रभागामध्ये फक्त 5-10% बदल करा, म्हणजे 4चेच प्रभाग राहणार, जवळपास आरक्षण तसे राहतील. आणि फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी. आणि भाजपला काय ते त्यांचे तर आज भाजपच्या अनेक लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन आले, अरे तुमचे लोक आमच्याकडे आले, आमच्या तिकिटाचं काय, 20-20, 25-25 वर्षापासून आम्ही काम करतोय. ते दिसतं तेवढं स्वप्न हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त भाजपच नाही तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील 5 आपल्या माजी नगरसेवक, 5 नाही 3, यांच्या स्पर्धा लागली हो. हे 2-3 दिवसापासून मीडियाला सुरू होतं की भाजपमध्ये, आता भाजपमध्ये नुसते आमच्या शिवसेनेचेच गेले नाही, मनसेचे गेले, काही काँग्रेसचे गेले, सर्व पक्षाचे. त्यांनी ते असा महाराष्ट्रात असं दाखवायचं की आम्ही किती एवढे लोक घेऊन आलो, आणि त्यांच्या स्पर्धा लागली. वरून दट्ट्या बसला इथल्या शिंदे गटाच्या लोकांना, अरे तुम्ही काय करतायत म्हणून रात्रीच्या रात्री काळाबाजार करून व्यवहार करून हे 2-3 लोक घेऊन गेले. कदाचित हेच परत तिकिटासाठी आमच्याकडे येतील. आपल्याच पक्षाचे जे उपमहानगर प्रमुख आहेत बाळासाहेब, हे असं म्हणतायत की काँग्रेसची जवळी आणि काँग्रेसमधून बाहेर न आल्यामुळे ही गळती त्या काळातली ती परिस्थिती होती. तो देशाचा आणि राज्याचा निर्णय होता. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख राऊत साहेबांनी सांगितलं की त्या महापालिकेने तिथले पदाधिकारी निर्णय घेतील, आणि अजून वेळ आहे ना. पण मी बोलल्याप्रमाणे व्यक्तिगत स्वार्थापोटी गेलेले लोक. काँग्रेसचा काही संबंध नाही याच्यात काँग्रेसचा काय संबंध आहे? आता तुम्ही सर्व बघता ना. नाही आमची सर्व कोर्ट नाही आम्ही आमच्या पद्धतीने बघा, नाशिक रोडला आम्ही आता पूर्ण विभागाच्या मीटिंग्स घेतल्या. अतिशय जनता तिथेच आहे, शिवसैनिक तिथे आहे, चांगला रिस्पॉन्स येतोय. आणि आम्ही जे गेले यांच्याशी संपर्कात होतो, त्यांना सांगत होतो की पुढे आपण काम करूया. मान सन्मान तर मिळतच होता, परंतु त्यांना जायचं आणि हे लोभ आणि समोरच्यांची जी नीती की कसंही करून सत्ता आणायची. आता मला असं वाटतं की पुढचा कुंभमेळ्यासाठी हे 2 नावाला फक्त पक्षाचे नेते, हे 2 मोठे मोठे कारभारी त्यांनी घेतलेले. हा शेअर लुटायचं आहे. आज शहराची काय परिस्थिती, रस्ते बघा, पाण्याचा सर्व प्रश्न आहे. त्यांना काही घेणं देणं नाही, राज्य करायचं फक्त चुकीच्या मार्गाने. आपण बैठका घेतल्या नाशिक रोड भागामध्ये, त्या ठिकाणी महानगर प्रमुख उपस्थित होते बऱ्याच. नाही मधल्या काळामध्ये पक्षाचं महत्वाच्या बैठकांना महानगर प्रमुख नाहीये, त्यांच्या मनात नेमकं चाललं का? आपण काय चर्चा केली? नाही आम्ही संपर्कात आहोत. मध्ये राऊत साहेबांनी पण सांगितलं, त्यांनी विश्लेषण एक्सप्लेनेशन केलं. त्याच्याकडे लग्न कार्य होतं. नंतरच्या काळामध्ये कुठे परत काही व्यक्तिगत राऊत साहेबांना ते भेटून आलेले आहेत, ते जागेवरच आहेत. आणि परत आता पुढच्या 22 तारखेपासून पंचवटी मध्येमध्ये आम्ही बैठका सुरू करतोय, पूर्व पश्चिमला आणि राहणार आहेत. काही प्रॉब्लेम आता तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांना वाटत होतं की पुढे आता आमची सत्ता येईल
त्या उद्धव साहेबांच्या सभेच्या दिवशी आले, महाराष्ट्रात चित्र बदललं, ते कधी आम्ही त्यांना बोलवलं, ते सन्माननीय माझे महापौर आहेत, ते आले आणि आज परत ते गेले भाजपमध्ये. विधानसभेमध्ये कमी मतं मिळाली आपल्या प्रभागामध्ये, म्हणून सगळ्यांनाच असं असुरक्षित वाटतंय, आपल्या भविष्याबद्दल चिंता वाटते आणि म्हणून सगळी लोक महायुतीत जातात. 2100 रुपये देणार म्हणून लाडकी बहीण, असे 10 फंडे आहेत, बटेंगे तो कटेंगे आहे, उज्ज्वला, अशा खूप आहेत. शेतकऱ्यांचे भरपूर काही मुद्द्यांवरती त्यांनी सत्ता मिळवली. आपण शहराचा जर विचार केला, 2100 तर दिलेच नाही, 1500 सुरुवातीच्या काळात दिले, आता 30 ते 40% लोकांना ते 1500 पण मिळत नाही. आणि माझं वाक्य लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ही 100% स्कीम हे लोक बंद करणार. आमदारांचे सत्ताधारी आमदारांचे स्टेटमेंट आहेत की विविध खात्यांचा निधी फक्त लाडकी बहीणसाठी वळवला जातोय. आजच ते पाडवींचं स्टेटमेंट आहे शिंदे गटातले, की आदिवासी खात्याचा निधी वळवला आणि लाडकी बहिणीला देतात. म्हणजे हे सर्व थोटांड आहे, फसवेगिरी आहे. मी मायबाप जनतेला विनंती करेल, तुम्ही विधानसभेला फसलात, या आता फसू नका आणि शिवसेनेला मदत करा, काम करणाऱ्या व्यक्तीला मदत करा. आणि तसे नगरसेवक पद हे व्यक्तीवर असतं, 60-70%, 20-30% पक्षाचा विषय डीजी असतो. पण आणखीही काही नेते रोखणार कशी ही गळती? आता कसं असतं की ते त्यांची एक मोहीमच आहे, उठतात आणि प्रत्येकाकडे जातात, हॅमरिंग करतात, निधीचं लालच दाखवतात, पैशाचं लालच दाखवतात. पण आता जे गेले ते गेले, आता कोणी जाणार नाही असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही जे पण आहेत त्यांच्या भरोशावर आणि जनतेच्या भरोशावर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विचारांच्या भरोशावर आमचं साधं सरळ नेतृत्व, सोबर नेतृत्व, उद्धवजी ठाकरे साहेब, उगवतं युवा नेतृत्व, आदित्यजी ठाकरे साहेब, राऊत साहेब, आम्ही सर्व लोक मिळून पक्ष उभे करू. संघटना ही जोरात आहे, हे सर्व लाभार्थी गेले, शिवसैनिक जागेवर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.